नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या 2 जुलै 2026 रोजी जारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या GRमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेती सुधारणा, शेतरस्ते दुरुस्ती, विहीर, शेतघर आणि जनावरांच्या गोठ्यासाठी लागणारी गाळ, माती आणि मुरुम वापरणे अधिक सोपे होणार आहे. तर या निर्णयात कोणाला फायदा होणार, कोणती परवानगी घ्यावी लागेल, दंडापासून कोणाला सूट मिळणार आणि कोणत्या अटी लागू आहेत, हे सर्व आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर शासनाने हा निर्णय का घेतला? तर शासनाने GRमध्ये नमूद केले आहे की सततचा दुष्काळ, हवामान बदल, रासायनिक खतांचा वाढलेला वापर, तलाव आणि जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. जर हा सुपीक गाळ शेतामध्ये टाकला तर जमिनीची सुपीकता वाढेल, रासायनिक खतांचा खर्च कमी होईल, पाणी साठवण्याची क्षमता वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढेल. म्हणून शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तर GRमधील सर्वात मोठे निर्णय. तर नंबर 1, स्वामित्व धनातून सूट. शेतकरी जर शेत सुधारणा, शेत रस्त्याची दुरुस्ती, पावसामुळे झालेला चिखल किंवा खड्डे भरणे, विहीर बांधणे, शेतघर बांधणे, जनावरांचा गोठा बांधणे या कामांसाठी गाळ, माती किंवा मुरुम वापरत असतील तर त्या गौण खनिजावरील स्वामित्व धनातून सूट देण्यात आली आहे. नंबर 2, तलाठ्याची परवानगी आवश्यक. या कामांसाठी गाळ किंवा मुरुम वाहतूक करण्यापूर्वी संबंधित तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक राहील. नंबर 3, 15 दिवसांत निर्णय. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर तलाठ्यांनी अर्जाची छाननी करून 15 दिवसांच्या आत लेखी परवानगी द्यावी असे शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. नंबर 4, तलावांमधून गाळ काढण्यास परवानगी. गावातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, जलसंधारण विभाग, महसुली नाले यांच्या मालकीच्या तलावांचे खोलीकरण करताना माती, दगड, खडक किंवा मुरुम काढता येईल. मात्र संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची ना हरकत म्हणजे NOC घेणे आवश्यक आहे. नंबर 5, दंडात्मक कारवाई होणार नाही. जर शेतकरी तलाठ्याची आवश्यक परवानगी घेऊन ट्रॅक्टर किंवा बैलगाडीने शेतीसाठी आवश्यक गाळ, माती किंवा मुरुम वाहतूक करत असेल तर त्याच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 48(7) आणि 48(8) अंतर्गत दंडात्मक कारवाई करू नये असे शासनाने स्पष्ट केले आहे. आणि नंबर 6, पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनाही सूचना. शेती सुधारणा, शेतघर, विहीर किंवा गोठ्यासाठी परवानगी घेऊन गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर किंवा बैलगाडीवर पोलीस किंवा महसूल विभागाने कारवाई करू नये असेही या GRमध्ये नमूद करण्यात आले आहे. तर कोणाला फायदा होणार? तर या शासन निर्णयाचा फायदा सर्व ग्रामीण शेतकरी, विहीर बांधणारे शेतकरी, शेतघर बांधणारे, जनावरांचा गोठा बांधणारे, शेतरस्ते दुरुस्त करणारे, तलावातील गाळ शेतात वापरणारे अशा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. नंतर महत्त्वाची सूचना. लक्षात ठेवा, ही सूट फक्त शेती आणि वैयक्तिक कृषी कामांसाठी आहे. जर माती किंवा मुरुमाचा व्यावसायिक वापर किंवा विक्री केली जात असेल तर संबंधित कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. शासनाने याबाबत स्पष्ट भूमिका घेतली आहे. एकंदरीत पाहता हा शासन निर्णय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे. यामुळे शेती सुधारणा सुलभ होईल, शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, जलसंधारणाला चालना मिळेल आणि शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.